नमस्कार. आज आपण रॉबर्ट कियोसाकी यांच्या रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाबद्दलच्या एका मराठी परीक्षणावर बोलणार आहोत. हो, नक्कीच. आणि हे परीक्षण काय आहे की दोन अगदी वेगळ्या आर्थिक विचारसरणींवर खूप छान प्रकाश टाकतं. बरोबर. एकीकडे आहेत लेखकाचे वडील, ज्यांना परीक्षण गरीब वडील म्हणतं. हं, पारंपरिक शिक्षण आणि सुरक्षित नोकरी हा त्यांचा मार्ग. अगदी. आणि दुसरीकडे त्यांच्या मित्राचे वडील, ज्यांना श्रीमंत वडील म्हटलंय, यांचा भर असतो आर्थिक साक्षरतेवर, म्हणजे फायनान्शियल लिटरसी आणि संपत्ती कशी निर्माण करायची यावर. तर आज आपण काय करूया की या परीक्षणात जे आर्थिक स्वातंत्र्य आणि पैशाबद्दलचे मुख्य मुद्दे आहेत ना, ते जरा नीट समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिला मुद्दा काय म्हणतो परीक्षण? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा परीक्षणानुसार आहे आर्थिक साक्षरतेची गरज. म्हणजे फक्त चांगला पगार मिळवणं महत्त्वाचं नाही, तर तो पैसा कसा काम करतो, तो कुठे गुंतवायचा, हे समजून घेणं आवश्यक आहे. अच्छा, म्हणजे आपल्या नेहमीच्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये हे तर शिकवलं जात नाही सहसा. नाही. आणि परीक्षण हेच तर सांगताय. हाच मुख्य फरक आहे दोन वडिलांमध्ये. एक सुरक्षित नोकरीकडे बघतात, तर दुसरे संपत्ती कशी वाढेल ह्याकडे बघतात. पारंपरिक शिक्षण आपल्याला पैशासाठी काम करायला शिकवतं, असं परीक्षण म्हणतं. पण पैसा आपल्यासाठी कसा काम करेल हे श्रीमंत वडील विचारसरणी शिकवते, बरोबर? अगदी बरोबर. आणि परीक्षणात म्हटल्याप्रमाणे हाच दृष्टिकोन महत्त्वाचा आहे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. यात अजून एक गोष्ट येते, मालमत्ता आणि जबाबदाऱ्या, ॲसेट्स आणि लायबिलिटीज. यातला फरक ओळखण्याबद्दल काय सांगतं परीक्षण? हो, यावर खूप भर दिला आहे परीक्षणात. सोप्या भाषेत सांगायचं तर मालमत्ता म्हणजे अशी वस्तू जी तुमच्या खिशात पैसे आणते. अच्छा. आणि जबाबदारी म्हणजे जी तुमच्या खिशातून पैसे बाहेर नेते, म्हणजे खर्च वाढवते. उदाहरणार्थ परीक्षणात काही दिले का? हो, दिलंय ना. समजा गुंतवणुकीसाठी घेतलेलं घर, ज्यातून भाडं येतंय, ती झाली मालमत्ता. पण मोठं घर जे फक्त राहण्यासाठी घेतलंय, ज्यावर मोठं कर्ज आहे, देखभाल खर्च आहे, ती एक जबाबदारी ठरू शकते, असं परीक्षण म्हणतं. बर. म्हणजे कोणती गोष्ट मालमत्ता आहे आणि कोणती जबाबदारी हे त्या वस्तूवर नाही, तर ती कशी वापरली जाते यावर अवलंबून आहे. अगदी. आणि हा फरक समजून घेणं आणि मग त्यानुसार वागणं हे आर्थिक निर्णयांसाठी खूप महत्त्वाचं आहे, असं परीक्षण सुचवतं. मग याच पायावर पुढचा मुद्दा येतो का, म्हणजे उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याचा? हो, बरोबर. परीक्षण म्हणतं की फक्त पगारावर अवलंबून राहू नका. स्वतःचा व्यवसाय सुरू करा किंवा हुशारीने गुंतवणूक करा. म्हणजे पॅसिव्ह इन्कम सारखं काहीतरी. तसंच काहीसं. उत्पन्नाचे दुसरे मार्ग तयार करा, जेणेकरून तुम्ही फक्त एका नोकरीवर टिकून राहणार नाही. आणि हे सगळं करण्यासाठी लागणारं ज्ञान म्हणजे आर्थिक शहाणपण किंवा फायनान्शियल इंटेलिजन्स, असं परीक्षण म्हणतं. पण हे शाळेत मिळत नाही, मग मिळवायचं कसं? बरोबर. परीक्षणानुसार हे शहाणपण म्हणजे फक्त पैसे कमावणं नाही, ते सांभाळणं, वाढवणं आणि मुख्य म्हणजे पैशाला आपल्यासाठी काम करायला लावणं. ही एक विचार करण्याची पद्धत आहे, जी अनुभवातून शिकावी लागते. हो, अनुभवातून, चुकांमधून किंवा इतरांकडून शिकून. ही क्षमता डेव्हलप करणं हाच श्रीमंत वडील विचारसरणीचा गाभा आहे, असं परीक्षण सांगतं. हे सगळं ऐकून वाटतं की हे विचार खूपच महत्त्वाचे आहेत. पण नक्की कोणासाठी? फक्त व्यावसायिकांसाठी? नाही. परीक्षण स्पष्ट करतं की हे विचार विद्यार्थी, नोकरी करणारे, व्यवसाय सुरू करू इच्छिणारे, अगदी गृहिणी किंवा निवृत्त लोक, ज्या कुणाला आपली आर्थिक स्थिती सुधारायची आहे, त्या सगळ्यांसाठी उपयुक्त आहेत. म्हणजे हे पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतं. अगदी, तेच तर. तर आपण आज काय काय पाहिलं? थोडक्यात सांगायचं तर आर्थिक साक्षरता खूप गरजेची आहे. मालमत्ता आणि जबाबदारीतला फरक समजून घ्यायला हवा. उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण करण्यावर लक्ष द्यायला हवं. आणि हे आर्थिक ज्ञान स्वतःहून मिळवावं लागतं. बरोबर. परीक्षण हेच सांगतं की हे पुस्तक काही जादूची छडी नाहीये श्रीमंत होण्याची, पण ते तुम्हाला आर्थिकदृष्ट्या जास्त सक्षम आणि स्वतंत्र कसं व्हायचं याचं मार्गदर्शन नक्की करतं. पैशासाठी राबण्याऐवजी पैशाला आपल्यासाठी राबायला कसं लावायचं हा विचार करायला लावतं. अगदी. खरंच खूप विचार करण्यासारखे मुद्दे आहेत. जाता जाता एक शेवटचा विचार. या श्रीमंत वडील विचारसरणीनुसार आर्थिक शहाणपणाकडे टाकलेलं पहिलं अगदी छोटंसं पाऊल काय असू शकतं, ज्यावर आपण लगेच विचार करू शकतो?